महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार गणपतराव पाटील. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल. कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली आहे. महाविकास आघाडीकडून संधी मिळाल्यास शिरोळ विधानसभा निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शुगरकॉन 2024 आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सबसरफेस ड्रेनेज प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम या शीर्षकाचा शोधप्रबंध स्वीकारला आहे. व्हिएतनाम येथे होणाऱ्या 8व्या IAPS IT आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन 2024 परिषदेत याचे मौखिक सादरीकरण होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, बाळासाहेब पाटील हलसवडे, दत्त भांडाराचे चेअरमन दामोदर सुतार, कार्यकारी संचालक MV पाटील, मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव पाटील हे विधानसभा निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. गणपतराव पाटील यांनी आठवड्याभरापूर्वी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान 2 दिवसापूर्वी गणपतराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली आहे. या भेटीनंतर तालुक्यात अनेक राजकीय चर्चेला उधाण आले आहे. KK न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल कांबळे. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.